आता सध्या आमचं जे आता मतदारसंघ आहे किंवा तालुका आहे म्हणून समजा आमच्या तालुक्यात शक्यता या मतदारसंघातच किंवा नरसिंहवाडी धरून इकडं नदीकाठी वसलेलं गाव आहे आमचं. कृष्णा आणि पंचगंगा या दोन्ही नद्यांचा संगम येत आहे आणि कृष्णेचं पाणी आणि पंचगंगेचं पाणी हे असं कर्नाटक मार्गे आलमट्टीला जात आहे. एक आलमट्टी एक धरण आहे, त्याच्यानंतर हिप्परगी एक डॅम आहे, त्याच्यानंतर मांजरीचा भला मोठा पूल आणि भला मोठा भराव आहे. त्यामुळं आमच्यात थोडं जरी पाऊस आला किंवा पावसाचं प्रमाण जरी वाढलं तरी कायमस्वरूपी आम्हाला पुराची आता हे जाणवल्या. आधी एवढा महापूर किंवा पूर आम्हाला कोणाला माहित नव्हता. 2005 अचानक आला, त्याच्यानंतर 19 आला, त्याच्यानंतर सारखंच भीती या लोकांच्या मध्ये पुराची आहे. पूर पाणी इथं आलंय तिथं आलंय, आज जायला पाहिजे, आज गाव सोडायला पाहिजे, ही जी भीती आहे आणि आम्ही ती भीती अनुभवलेली आहे. कधी कधी आम्ही जनावर आता हसूर सारख्या ठिकाणी, शिर्टी सारख्या ठिकाणी जनावर गच्चीवर बांधलेले होते आणि शेवटी शेवटी लोकांनी जनावरांचे दावं तोडून म्हणजे ते बांधून तिथं बुडून न मारता त्यांचे दावं तोडून ते कुठं जात्यात जाऊ देत पवत, निदान ते जिवंत तर राहतील. हे एवढा मोठा म्हणजे त्याग लोकांनी केलेला आहे. कारण एक आमच्या इथं जनावर म्हणजे जनावर नाही, आमच्या इथं जनावर म्हणजे घरचा सदस्य आहे ते. आणि त्या सदस्याला असं सोडून देणं म्हणजे लोक छातीवर म्हणजे काळजावर मोठा दगड ठेवून हे पुराच्या वेळी सगळे निर्णय घेत असतात. त्या पूर कुठं तर कायमस्वरूपी थांबला पाहिजे ना. काही त्या तेवढ्याच कालावधीत 1 महिना 4 महिने त्याला ज्या उपाययोजना करून आम्हाला चालणार नाही. कायमस्वरूपी त्याचा काय तर बंदोबस्त निघाला पाहिजे. हे आलमट्टी डॅम असेल, हिप्परगी डॅम असेल, मांजरी पूल असेल किंवा केंद्रात एक कोयनेचं पाणी असेल किंवा राधानगरीचं पाणी असेल, ह्यात कुठं तर समन्वय साधून किंवा ह्यात कुठला तर ठोस उपाययोजना किंवा चांगले मार्गदर्शक अभ्यासक किंवा आमच्या इथले आता न शिकलेले वडीलधारी माणसं आहेत, ते वर ढग बघून सांगतील की आज पाऊस येणार आहे किंवा आज इथं पाणी आलंय इथं येईल. म्हणजे एवढा त्यांना पण अभ्यास आहे. नुसता शास्त्र नाही तर खालच्या लेवलला, ग्राउंड लेवलला लोकांचा अभ्यास करून किंवा त्यांचा ह्या दोघांचा समन्वय साधून कायमस्वरूपी पूर म्हणजे महापुरावर कायमस्वरूपी उपाययोजना होईल. त्याच वेळी मला पण म्हणजे बरं वाटेल की मी हे बाबा कायमस्वरूपी हे मोठं काम केलंय आणि त्या पद्धतीने लोकांच्या मध्ये माझी एक ओळख निर्माण होईल. या पद्धतीने मी काम करायची माझी इच्छा आहे. असे बरेचसे आहेत, पण हे तर पहिली इच्छा आपली असं आहे.